तर नमस्कार सर्वांना. आज मी एका नवीन विषयावर बोलणार आहे. ते म्हणजे काय, सगळ्यांच्या मला कमेंट्स येतात की ताई तुम्ही नेहमी अंधारामध्येच कसे व्हिडिओ बनवता, अंधारामध्ये लाईव्ह कशी घेता. तर मला सर्वांना एकच सांगायचं आहे आणि आमच्या इथल्या महावितरण साहेबांना एकच हात जोडून विनंती आहे माझी की साहेब प्लीज कृपया करून माझ्या व्हिडिओचा त्याचा काही संबंध नाही आहे, पण मला शेतकऱ्यांसाठी आम्हा शेतकऱ्यांसाठी एकच बोलायचं आहे. तुम्ही दिवसभर आम्हाला 3 फ्यूज लाईट दिले, बरोबर आहे, दिवसभर 3 फ्यूज लाईट दिले, रात्री शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून, ते ठीक आहे. पण तुम्ही शेतकऱ्यांना लाईट दिली दिवसभर, बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही संध्याकाळी आणि सकाळी नेमकं दूध काढायच्या वेळेत लाईट घालवता. आणि प्रत्येक शेतकऱ्याची अशी कॅपॅसिटी नाही की बाबा आपण त्याला इंजिनला तेल आणावं, त्यात टाकावं आणि दूध काढावं. फक्त आम्हाला सकाळ संध्याकाळ दूध काढण्यापुरती तेवढी लाईट राहू द्या. तुमचं लाईटीचं टायमिंग जरा चेंज करा आणि आम्हाला सकाळ संध्याकाळ दूध काढण्यापुरती तेवढी लाईट द्या. फक्त आम्हाला दिवसाच्या लाईटीचा, आता दिवसा लाईट उन्हाळ्यात देऊन आमचा काहीच फायदा नाही आहे, कारण पिकं तर नसतेच इकडं. तुम्हाला माहितीच आहे की इकडच्या भागामध्ये अजिबात इकडं पाणी तर नसते उन्हाळ्यामध्ये. कुठं लय मोठा शेतकरी असला त्याच्याकडेच पाणी असते, तोच थोडंसं भिजवू शकतोय, आम्ही तर काय भिजवू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला लाईटीची जरूरत असते ती जनावरांना पाणी काढण्यासाठी. तुम्ही लाईट दिली आहे दिवसाची, मान्य आहे, तर तुम्ही असं म्हणसाल की सोशल मीडियाच्या माध्यमातून हां तर ह्याचा काय व्हिडिओ आहे संबंध बनवायचा असं तसं. तर प्लीज दादांनो ताईंनो, तर तुम्ही खरंच शेतकरी असाल आणि सांगोल तालुक्यातून जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महावितरण साहेबांपर्यंत पोहोचवा की महावितरण साहेब तुम्ही जिथून कुठून माझा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही म्हणसाल तुला बोलता पण नाही येत, कारण कॅमेरा ऑन केला ना ते समजतं की माणसाला की आपण काय बोलतोय काय नाही. माझा फर्स्ट व्हिडिओ आहे असा की मी काही तर मुद्दा पकडून बोलते आणि मला हेच सांगायचं आहे की आम्हाला तुम्ही लाईट देताय कंटिन्यू, बरोबर आहे. सकाळी 9 वाजता लाईट येते पाण्याची आणि 4:30 वाजता जाते, तर ठीक आहे 4:30 वाजता जाते लाईट. तर आम्हाला त्याऐवजी ना तुम्ही काय करा माहिती आहे का, लाईटीचं टायमिंग जरा ॲडजस्ट करा, म्हणजे सकाळ संध्याकाळ आम्हाला दूध काढण्यापुरती लाईट राहिली पाहिजे, जनावरांना वैरण कटार करायला लाईट राहिली पाहिजे. आमचं फक्त दिसण्यासाठी रात्रीची रात्रभर लाईट असते, रात्रभर आम्ही त्याचं लाईटीचं काय करू, लोणचं घालू का? तुम्हीच सांगा. तुम्ही म्हणता एवढ्या हार्ड भाषेत ताई का बोलताय, कारण खरंच आम्ही त्रस्त होऊन गेलोय. जवळजवळ आता 3 महिने झाले कंटिन्यू आमच्याकडं लाईटीचं टायमिंग तुम्हाला सांगते. आमच्याकडं लाईट संध्याकाळी 6ला गेली की रात्री 10 वाजता येते. रात्री 10 वाजता लाईट आली की सकाळी 6च्या आधी, झोपीतनं उठायच्या अगोदर माणूस लाईट गेलेली असते, म्हणजे 5:30-6 वाजेपर्यंत लाईट गेलेली असते. तर माणसाने शेण कधी काढायचं आणि दूध कधी काढायचं, तर तुम्ही म्हणता लवकर उठून काढायचं, मग शेतकऱ्यांसाठी सोय काय आहे? बरोबर आहे का माझं? तर तुम्हाला जर हा माझा विचार पटत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि महावितरण साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जे कोणी महावितरणाचे साहेब आहेत, खरंच खूप मनापासून मी दिलगिरी व्यक्त करते आणि हा व्हिडिओ बनवते. अक्षरशः कुणाचाच मी विचार केला नाही घरच्यांचा की मला घरचे काय बोलतील काय नाही बोलतील, तो असा व्हिडिओ बनवायला नको पाहिजे होता, कारण हे आजकालच्या कंडिशनला जरूरत आहे. जे आम्ही जातोय ते इतर शेतकरी जाऊ नये या परिस्थितीतून. आमची कॅपॅसिटी नाही आहे हो तेल रोज रोज तेल आणायचं, सकाळ संध्याकाळ लिटर 2-2 लिटर तेल आणायचं. तेल किती महागवलं तो सरकारने, ह्याच्यावर जरा विचार करा तुम्ही, शेतकऱ्यांचा विचार करा. शेतकऱ्यांनी नाही पिकवलं तर उद्या काय खाणार आहात ह्याचा थोडा विचार करा. आणि हा व्हिडिओ प्लीज कृपया करून जास्तीत जास्त शेअर करा. एवढंच बोलायचं होतं मला. धन्यवाद.